नामचिंतनाचं आहे। आमच्या जिल्ह्यामध्येही अनेकांनी भगवत नामचिंतन घेऊन निश्चितपणे त्यांना मोक्ष प्राप्ती झालेली आहे, नवे नवे देवत्व प्राप्त झालेलं आहे, संत पदवीला प्राप्त झालेले आहेत अनेक महात्मे। नुकतंच ज्यांचं निधन झालं आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये एक महात्मा, साधा भोळा व्यक्ती, तुमच्या आमच्या सारखं पाहिलं तर बघितलं तर सरळ साधा भोळा माणूस, कोणी म्हणणार नाही की महाराज आहेत। महाराज होण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागतंय का हो? वेगळं काही करण्याची गरज नाही। सहज बघितलं तर तुमच्या आमच्या सारखा हरमासाचा माणूस, तुमच्या आमच्या सारखा या युगात वावरत असताना भगवत नामचिंतनानं या इहलोकाला त्यागल्याच्या नंतर या पृथ्वी तलावर दुसऱ्यांदा तुकोबाला विमान आल्यासारखं भास ज्यांच्या अंतःक्रियेमध्ये आपल्याला वाटत होतं ते म्हणजे हरिभक्त परायण वैकुंठवासी काशीरामजी महाराज राजनाळकर यांच्या अंतःक्रियेमध्ये आपण पाहिले। अहो जणू त्यांना न्यायाला गरुडात आलाय का काय? तुकोबाला सदैव वैकुंठाला जात आहेत का काय? अशा प्रकारचा भास तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटत होतं। मग ते वेगळं काय होतं त्यांच्याकडं? भगवत नाम चिंतन एवढंच होतं। राम नामाच्या प्रती असलेला दृढ विश्वास होता। सदैव संपूर्ण आयुष्य भगवत नाम चिंतनामध्ये घालवलं। नाचत असताना विदेही अवस्थेमध्ये चक्री भजनामध्ये विदेही अवस्थेमध्ये नाचत असताना जणू काय भगवान परमात्माच आपल्या समोर पायामध्ये घुंगरू बाजून नाचतोय का काय? मीराबाईची अवस्था आणि काशीराम महाराजांची अवस्था काही वेगळी नव्हती। आपणही त्यांच्यासारख्या भगवत नाम चिंतनावरती संपूर्ण जर विश्वास टाकला, वेगळं काही करण्याची गरज नाही, महाराज होण्याची गरज नाही, साधूही होण्याची गरज नाही, भगवत नाम चिंतन घेऊन मोक्ष मार्गाला जायचं असेल आपल्याला काही वेगळं करण्याची गरज नाही।